नमस्कार मित्रांनो, ग्रोअप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. लेक्चर नंबर 4 बेसिक न्यूमेरिकल्स ऑन कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. चला सुरू करूया लेक्चर आपला. तर मित्रांनो, आपण काही लॉज बघितले होते, जसं की फोरियर लॉ ऑफ कंडक्शन, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आणि स्टीफन बोल्ट्झमन लॉ. तर तेव्हा आपण त्याचे काही फॉर्म्युले डिराईव्ह केले होते. जसं की आपला फर्स्ट फॉर्म्युला होता अकॉर्डिंग टू द फोरियर लॉ ऑफ हीट कंडक्शन, क्यू कंडक्शन इज इक्वल टू मायनस के ए डी टी बाय डी एक्स, बरोबर. ज्यामध्ये के असतं आपलं थर्मल कंडक्टिव्हिटी, ए आहे क्रॉस सेक्शनल एरिया परपेंडिक्युलर टू द हीट फ्लो डायरेक्शन, डी टी आहे आपलं चेंज इन टेम्परेचर आणि डी एक्स आहे आपलं लेंथ. त्यानंतर अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग कन्व्हेक्शनसाठी आपण डिराईव्ह केलं तर क्यू कन्व्हेक्शन इज इक्वल टू एच ए सरफेस एरिया टी एस मायनस टी इन्फिनिटी, ज्यामध्ये एच आहे आपला हीट ट्रान्सफर कोएफिशियंट, एस आहे आपला सरफेस एरिया आणि टी एस आहे आपलं सरफेस टेम्परेचर आणि टी इन्फिनिटी आहे आपलं सराउंडिंग टेम्परेचर, बरोबर. आणि तिसरा लॉ होता आपला स्टीफन बोल्ट्झमन लॉ. त्याच्यामध्ये आपण डिराईव्ह केलं तर क्यू रेडिएशन इज इक्वल टू इमिसिव्हिटी सिग्मा ए T1⁴ मायनस T2⁴, बरोबर. T1 T2 काय आपले बॉडीचे टेम्परेचर राहतील, ए एरिया, सिग्मा काय आपला स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे, सिग्माची व्हॅल्यू असती 5.67 इंटू 10⁻⁻8, बरोबर. वॅट पर मीटर स्क्वेअर Kelvin⁴. टेम्परेचरचं जे युनिट असेल ते सपोज केल्विनमध्ये असेल तर केल्विन, सेल्सिअसमध्ये असेल सेल्सिअस. जास्त करून आपण इथे केल्विनमध्येच घेणार, बरोबर. ही आहे आपली इमिसिव्हिटी. इमिसिव्हिटी फॉर ब्लॅक बॉडी असते, इमिसिव्हिटी फॉर ब्लॅक बॉडी इक्वल टू 1. ब्लॅक बॉडी दिलेली असेल तर ऑलवेज इक्वल टू 1. तर अशा प्रकारे आपण 3 फॉर्म्युले बघितले होते. त्याचा आज आपण वापर करणार आहे व काही न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे बेसिक, जे की आपल्या इनसेम एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, बरोबर. इनसेम एक्झाममध्ये 6 मार्क्ससाठी विचारलं गेलेलं आहे. आज आपण जे न्यूमेरिकल बघणार आहे त्यापैकी एक न्यूमेरिकल विचारलं गेलेलं आहे आपल्या इनसेममध्ये 6 मार्क्ससाठी. तर चला बघूया फर्स्ट न्यूमेरिकल. आधी आपण न्यूमेरिकल पूर्ण वाचून घेऊ व त्यानंतर गिवन डेटा लिहू व फॉर्म्युल्यानुसार सॉल्व करू. अ प्लेन वॉल थर्मल कंडक्टिव्हिटी 10.2 वॅट पर मीटर डिग्री सेल्सिअस. थर्मल कंडक्टिव्हिटी दिलेली आहे of 10 mm thickness, a plain wall of 100 mm thickness and area 3 meter square has steady surface temperature. surface temperature दिलेलं आहे त्याचे 170 डिग्री and 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपल्याकडे एक प्लेन वॉल आहे ज्याची आपल्याला थर्मल कंडक्टिव्हिटी दिलेली आहे 10.2 वॅट पर मीटर डिग्री सेल्सिअस आणि त्याची लेंथ दिलेली आहे आपल्याला लेंथ 100 mm. त्याचं सरफेस टेम्परेचर दिलेलं आहे T1 दिलेलं आहे आपल्याला 170 डिग्री सेल्सिअस आणि T2 दिलेलं आहे आपल्याला 100 डिग्री सेल्सिअस आणि या वॉलचा एरिया जो आहे तो दिलेला आहे 3 मीटर स्क्वेअर, बरोबर. तर आता आपल्याला काय विचारलेलं आहे, रेट ऑफ हीट फ्लो अक्रॉस द प्लेन वॉल अँड टेम्परेचर ग्रेडियंट इन द फ्लो डायरेक्शन. तर चला बघूया. तर आधी सगळ्यात आधी आपण लिहून घेऊ गिवन काय काय आहे ते आपल्याला परत एकदा. तर आपल्याला के दिलेलं आहे 10.2 वॅट पर मीटर डिग्री सेल्सिअस, लेंथ दिलेली आपल्याला 100 mm. आपल्याला mm मध्ये नाही मीटरमध्ये लागणार आहे म्हणून डिवाइड बाय 1000 करा, 0.1 मीटर. T1 दिलेलं आहे आपल्याला 170 डिग्री सेल्सिअस, सेल्सिअसमध्ये चालते. इथे रेडिएशनचा प्रॉब्लेम नाही आहे, कंडक्शनचा प्रॉब्लेम आहे, कारण की आपल्याला प्लेन वॉल दिलेली आहे आणि सरफेस टेम्परेचर दिलेलं आहे. त्यानंतर T2 दिलेलं आहे आपल्याला
100 डिग्री सेल्सिअस आणि एरिया आहे आपला 3 मीटर स्क्वेअर. आता आपण फॉर्म्युले वापरू व न्यूमेरिकल सॉल्व करू. तर फर्स्ट फॉर्म्युला आपला क्यू फाइंड करायचा आपल्याला, रेट ऑफ हीट फ्लो. तर क्यू इक्वल टू मायनस के ए डी टी बाय डी एक्स. ते डी टी म्हणजे काय असतं आपलं टेम्परेचर डिफरन्स. केची व्हॅल्यू किती आपली 10.2, एरिया आहे 3, डी टी काय T2 मायनस T1. T2 आहे आपलं 100 डिग्री सेल्सिअस मायनस 170 डिग्री सेल्सिअस डिवायडेड बाय डी एक्स म्हणजे लेंथ आपली किती आहे 0.1. तर बघा 100 मायनस 170 होणार -70 आणि मायनस मायनस आपल्याला काय भेटणार पॉझिटिव्ह व्हॅल्यू भेटणार. म्हणून आपल्याला क्यूची व्हॅल्यू भेटते, याला कॅल्सीमध्ये सॉल्व केल्यानंतर 21420 वॅट. ही आली आपली रेट ऑफ हीट फ्लो अक्रॉस द प्लेन बॉल. त्यानंतर सेकंड आपल्याला विचारलं टेम्परेचर ग्रॅडियंट इन द फ्लो डायरेक्शन. तर टेम्परेचर ग्रॅडियंट म्हणजे आपलं डी टी बाय डी एक्स असतं. डी टी बाय डी एक्स. डी टी काय आपलं T2 मायनस T1. डी एक्स म्हणजे आपली लेंथ. T2 आहे आपलं 100, T1 आहे आपलं 170 डिवाइड बाय एल आहे आपलं 0.1. हे तर -700 डिग्री सेल्सिअस पर मीटर. युनिट कसं काढलं तर बघा टेम्परेचर सेल्सिअसमध्ये, लेंथ मीटरमध्ये, म्हणून डी टी बाय डी एक्स आला आपलं -700 डिग्री सेल्सिअस पर मीटर. चला सेकंड न्यूमेरिकल बघूया. A surface area 3 meter square and at 200 degree Celsius exchange heat with another surface at 30 degree Celsius by radiation. सरळ त्यांनी रेडिएशन म्हणून रेडिएशनचा प्रॉब्लेम दिला आहे. द व्हॅल्यू फॅक्टर ड्यू टू जॉमेट्रिक लोकेशन अँड इमिसिव्हिटी इज 0.69. इमिसिव्हिटी दिलेले 0.69. आपल्याला फाइंड करायचं रेट ऑफ हीट ट्रान्सफर, व्हॅल्यू ऑफ थर्मल रेजिस्टन्स अँड इक्विव्हॅलेंट कन्व्हेक्शन कोइफिशियंट. आता बघूया, अशा प्रकारे एक सरफेस दिलेला आहे जिथं टेम्परेचर आहे 200 डिग्री सेल्सिअस आणि दुसरा एक सरफेस दिलेला आहे ज्याचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. हे दोघं रेडिएशनने काय करायले हीट ट्रान्सफर करायले. तर किती हीट ट्रान्सफर होणार आहे, रेट ऑफ हीट ट्रान्सफर आपल्याला फाइंड करायचं आहे. रेट म्हणजे काय विथ रिस्पेक्ट टू टाईम. सगळ्यात आधी आपण गिवन काय ते लिहू. गिवन आहे एरिया दिलेला आहे 3 मीटर स्क्वेअर. T1 आपल्याला गिवन आहे 200 डिग्री सेल्सिअस, त्याला आपण केल्विनमध्ये करून घेऊ. 200 प्लस 273 इक्वल टू 473 केल्विन. त्यानंतर आपल्याला T2 गिवन आहे जे की आहे 30 डिग्री सेल्सिअस इक्वल टू 30 प्लस 273. केल्विनमध्ये करायसाठी आपण फक्त 273 ॲड करतो, येऊन जाईल 303 केल्विन. त्यानंतर एमिसिव्हिटी दिलेली आहे आपल्याला 0.69. रेट ऑफ हीट ट्रान्सफर विचारलं आहे. फॉर्म्युला फर्स्ट काय फॉर्म्युला आहे आपला रेडिएशनमध्ये एमिसिव्हिटी सिग्मा ए T1/4 मायनस T2/4. इमिसिव्हिटी किती दिलेली आहे 0.69. सिग्माची फिक्स व्हॅल्यू असते 5.67 इंटू 10⁻⁻8 इंटू एरिया आपल्याला दिलेला आहे 3. T1 म्हणजे 473/4 मायनस 303/4. इथे इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात द्या की आपल्याला टेम्परेचर केल्विनमध्येच घ्यायचं आहे रेडिएशनच्या प्रॉब्लेममध्ये. जर आपण सेल्सिअसमध्ये घेतलं तर आपला प्रॉब्लेम चुकणार. Therefore Q is equal to 4885.6 वॅट. तर ही आली आपली रेट ऑफ हीट फ्लो. बरोबर. त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट विचारलेली आहे थर्मल रेजिस्टन्स. तर थर्मल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे रेडिएशनसाठी 1 डिवायडेड बाय इमिसिव्हिटी सिग्मा ए ब्रॅकेटमध्ये T1 प्लस T2 इंटू T1 स्क्वेअर प्लस
T2 स्क्वेअर. हा आहे आपला थर्मल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला. आता व्हॅल्यू पुट करू आपण. 1 डिवायडेड बाय 0.69 इंटू सिग्मा आहे 5.67 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ -8 इंटू एरिया आहे आपला 3 इंटू ब्रॅकेटमध्ये T1 प्लस T2 473 प्लस 303 इंटू 473 स्क्वेअर प्लस 303 स्क्वेअर. त्याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला रेझिस्टन्सची व्हॅल्यू भेटते. आर थर्मल इज इक्वल टू 0.0348 डिग्री सेल्सिअस पर वॉट, डिग्री सेल्सिअस पर वॅट. अशा प्रकारे आपल्याला थर्मल रेझिस्टन्सची व्हॅल्यू भेटली आहे. आता आपल्याला थर्ड सॉल्व करायचं आहे इक्विव्हॅलंट कन्व्हेक्शन कोएफिशियंट. आता कन्व्हेक्शन कोएफिशियंट कशा प्रकारे फाइंड करणार आपण ते बघूया. तर कन्व्हेक्शन कोएफिशियंटसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. इक्विव्हॅलंट कन्व्हेक्शन कोएफिशियंट विचारला आपण हीट किती येते तर काढलं म्हणजे क्यू कन्व्हेक्शन इक्वल टू क्यू रेडिएशन. क्यू कन्व्हेक्शन इज इक्वल टू क्यू रेडिएशन असणार आहे आपलं. क्यू कन्व्हेक्शन इक्वल टू क्यू रेडिएशन. आता क्यू रेडिएशनची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आली तेव्हा. क्यू कन्व्हेक्शनचा फॉर्म्युला तर माहिती आहे आपल्याला किती आहे बरोबर. एच ए टी एस मायनस टी इन्फिनिटी. तर क्यू किती आलेला होता आपला 4885.6. कारण की आपलं इक्विव्हॅलंट कन्व्हेक्शन कोएफिशियंट म्हणजे एच फाइंड करायचं आहे. एच आपल्याला फाइंड करायचं आहे. एरिया आहे आपला 3, टी एस आहे आपलं 473 मायनस 303. तर हे सगळं जे ते आता इकडे डिवाइडमध्ये चाललं जाईल व आपल्याला एचची व्हॅल्यू भेटून जाईल. एचची व्हॅल्यू होते 9.58 वॅट पर मीटर स्क्वेअर डिग्री सेल्सिअस. हे आलं आपलं ट्रान्सफर कोएफिशियंट, कन्व्हेक्शन कोएफिशियंट. चला आता नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. तर या टाईपचं न्यूमेरिकल आपल्या एक्झाममध्ये आलं होतं इन सेम एक्झाममध्ये. सरफेस ॲट 200 डिग्री सेल्सिअस इज एक्सपोज टू सराउंडिंग ॲट 60 डिग्री सेल्सिअस. म्हणजे एक सरफेस आहे जो की आहे 200 डिग्री सेल्सिअस. एक्सपोज केलं आपण, हे सरफेस टेम्परेचर झालं. एक्सपोज केलं आपण एका सराउंडिंगमध्ये तर त्याचं टेम्परेचर आहे 60 डिग्री सेल्सिअस. कन्व्हेक्स अँड रेडिएट हीट टू द सराउंडिंग. ते काय करायला कन्व्हेक्शन आणि रेडिएशननी सराउंडिंगला हीट द्यायला. द कन्व्हेक्शन कोएफिशियंट अँड रेडिएशन फॅक्टर आर. म्हणजे कन्व्हेक्शन कोएफिशियंट म्हणजे आपल्याला एच दिलेलं आहे 80 वॅट पर मीटर स्क्वेअर डिग्री सेल्सिअस आणि रेडिएशन फॅक्टर म्हणजे इमिसिव्हिटी दिलेली आहे 1. इफ हीट इज कंडक्टेड टू द सरफेस थ्रू अ सॉलिड कंडक्टिव्हिटी. तर ह्या सरफेसची आपल्याला कंडक्टिव्हिटी दिलेली आहे 15 वॅट पर मीटर डिग्री सेल्सिअस. व्हॉट इज द टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट विचारलं म्हणजे काय व्हायला मित्रांनो बघा, जे कंडक्शन होते ते रेडिएशन प्लस कन्व्हेक्शन होत आहे बरोबर. बॉडी थ्रू रिजेक्ट होत आहे ते कन्व्हेक्शन आणि रेडिएशनमुळे. म्हणजे क्यू कंडक्शन हीट ट्रान्सफर बाय कंडक्शन इज इक्वल टू हीट ट्रान्सफर बाय कन्व्हेक्शन प्लस हीट ट्रान्सफर बाय रेडिएशन. कारण की कन्व्हेक्शन आणि रेडिएशनमुळे दोघांमुळे इथे रिजेक्ट होत आहे. तर क्यू कंडक्शनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे के ए डी टी बाय डी एक्स. डी टी बाय डी एक्स म्हणजेच टेम्परेचर ग्रेडियंट जे आपल्याला फाइंड करायचं आहे. क्यू कन्व्हेक्शन आहे एच ए टी एस मायनस टी इन्फिनिटी प्लस क्यू रेडिएशन काय आपला इमिसिव्हिटी सिग्मा ए T1⁴ मायनस T2⁴. अशा प्रकारे आता आपण बघू शकता इथे आपल्याला दोन टेम्परेचर दिलेले, एक आहे 200 डिग्री सेल्सिअस, एक आहे 60 डिग्री सेल्सिअस. त्याला आपण काय करून घेऊ, रेडिएशनसाठी याला केल्विनमध्ये कन्वर्ट करून घेऊ. 200 प्लस
273 इज इक्वल टू 473 केल्विन. त्यानंतर T2 60 प्लस 273, सो 60 प्लस 273 333 केल्विन. आता व्हॅल्यू पुट करू. बघा ए सगळीकडे आहे, इथे पण आहे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला. तर ए काय होऊन जाईल, कॅन्सलच होणार. ह्याच्यामधून कॉमन काढलं तर इथे काय उरण मायनस के. के किती दिलेलं आहे आपल्याला 15 इंटू dt/dx जे आपल्याला फाइंड करायचं आहे इज इक्वल टू एच किती दिलेलं आहे आपल्याला 80. टीएस आहे आपलं 200, त्याला केल्विनमध्ये केलं तर आपण 473 मायनस 333 प्लस इमिसिव्हिटी किती दिलेली आहे आपल्याला 1 दिलेली आहे इंटू सिग्मा 5.67 10⁻⁻8 इंटू T1 किती आहे 473⁴ मायनस 333⁴. हे बघा इथे फक्त अननोन काय उरलं आपलं dt/dx अननोन आहे बरोबर. त्याला सॉल्व केल्यावर आपल्याला dt/dx बरोबर एवढं सगळं कॅल्सीमध्ये टाकावं डिवाइड बाय 15 करा, कारण की हे 15 इकडं जाऊन डिवाइडमध्ये येऊन जाईल. तर आपल्याला ॲन्सर भेटतं -889.4 डिग्री सेल्सिअस पर मीटर. तर हे आपण डायरेक्ट सॉल्व केलं एक्सटेंड न करता. नाहीतर आपण असं पण करू शकतो की सगळ्यात पहिले क्यू कन्व्हेक्शन काढा, वॅट पर मीटर स्क्वेअरमध्ये एरिया 1 मीटर स्क्वेअर घेऊन क्यू रेडिएशन काढा, दोघांची ॲडिशन करा व इक्वेट टू क्यू कंडक्शन करा. आणि सगळ्यात आधी आपण काय करणार, सपोज आपल्याला स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं असेल सेपरेट तर आपण क्यू कन्व्हेक्शन काढणार एच ए टी एस मायनस टी इन्फिनिटीने बरोबर. त्यानंतर क्यू रेडिएशन काढणार इमिसिव्हिटी सिग्मा ए T1⁴ मायनस T2⁴ ने व त्यानंतर या दोघांचे ॲडिशन करून क्यू कंडक्शनसोबत या फॉर्म्युलासोबत इक्वेट करणार व dt/dx काढणार, किंवा असं डायरेक्टसुद्धा चालतं. अशा प्रकारे आपण 3 न्यूमेरिकल जे इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झामसाठी युनिव्हर्सिटीच्या ते आज आपण बघितले. तर या टाईपचे न्यूमेरिकल आपल्या युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतात. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. धन्यवाद.